पाटलांचं म्हणणं असं आहे, मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा विरोध नाही, त्यातील जे खरे कुणबी असतील त्यांना कुणबीचा दाखला मिळण्यालाही आमचा विरोध नाही, पण फेक कागदपत्र दाखल करून बोगस कुणबीचे सर्टिफिकेट काढायचे आणि त्याच्यावरती नगरपालिका, पंचायत समिती, झेडपीची निवडणूक लढवायची, हा जो त्यांचा प्रोपगंडा आहे फेक कागदपत्राच्या जीवावर लढवण्याचा, तो कुठंतरी फेटाळला जातो आहे जात पडताळणीमध्ये, म्हणून त्यांचा हा विलाप चालू आहे. म्हणून ते ओबीसी नेत्यांना ते झुंडशाहीने दबाव आणू पाहत आहेत. मनोज जरांगे नावाचे व्यक्ती मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी वेगवेगळे आंदोलन करतात. त्या आंदोलना मुळातच आमचा विरोध नाही आहे. संविधानिक मार्गाने संविधानामध्ये जे बसतंय, जे ओरिजिनल आहेत त्यांनी आरक्षण घ्यावं, त्याला आमचा विरोध नाही आहे. परंतु ह्या आंदोलनाची दिशा हुकुमशाहीकडे कुठेतरी चाललेली आहे. अर्वाच्य भाषा, ओबीसी नेत्यांना शिवीगाळ, मुख्यमंत्री गृहमंत्र्यांना वेगवेगळ्या पद्धतीचं बोलणं, वास्तविक गृहमंत्री काय करतात हा प्रश्न मला आज पडलेला आहे. कारण का हा माणूस उद्या जर कुणी एखाद्या रस्त्यावर चुकीचं भाष्य केलं किंवा चुकीच्या काही गोष्टी केल्या तर त्याच्यावर लगेच कारवाई केली जाते. आणि मनोज जरांगे नावाचा माणूस उठसूट उठतोय, ओबीसींना, धनगर समाजाला, बाकीच्या इतर समाजाला, सगळ्याच समाजाला टार्गेट करतोय आणि पाहिजे ती भाषा वापरतोय. परंतु आम्ही ह्याच्या अगोदर दोन समाजामध्ये तेढ निर्माण होऊ नये, समाजामध्ये वाद होऊ नये, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, त्यामुळे आम्ही गप्प बसत होतो. परंतु आता इथून पुढं तो जसं बोलेल त्याच्यापेक्षा खालच्या तराला जाऊन किंवा त्याला जी भाषा समजेल त्या भाषा आम्हाला सांगण्याची पद्धत आमच्याकडे पण आहे. पण महाराष्ट्राची संस्कृती आपल्याला सांगते की आपण कोणत्याही समाजामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून आम्ही शांततेच्या मार्गाने करत आहोत. परंतु आता इथनं पुढं जर आम्ही त्याला जर प्रत्युत्तर दिलं, त्याला त्याच्या लेवलनी त्याचे पोस्टर बनवले, लावले, त्याची लायकी त्याला दाखवली तर हा सगळा प्रश्न उद्भवतो पोलिसांचा. त्यामुळं पोलिसांनी त्याच्यावर किंवा या महाराष्ट्राचे गृहमंत्री आहेत देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्यांनी यांच्यावर योग्य ती